नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तेजस स्टुडिओवरती। आज आपण जाणून घेणार आहोत की लॉ ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, हे आज आपण मराठीमध्ये एक्सप्लेन करून पाहणार आहोत। तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर आज आपण एक महत्त्वाचा आणि आपल्या रोजच्या उपयोगी विज्ञानातील हा एक भाग आहे। काय तर लॉ ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी। तर याच्यामध्ये काय आहे की एक आपण दोन भांडी घेऊयात, एक तांब्याचं घेऊयात आणि एक लाकडी घेऊयात। आणि या भांडीला काय होतं, जेव्हा तुम्ही दोन्ही वस्तूंमध्ये तापमानाचा जेव्हा फरक बघता तेव्हा उष्णता ही जास्त तापमानाच्या वस्तूपासून कमी तापमानाच्या वस्तूकडे वाहते। ही उष्णता वाहण्याची जी क्षमता म्हणजेच काय आपण थर्मल कंडक्टिव्हिटी असं म्हणू शकतो। ज्या वस्तू लवकर उष्णता वाहतात त्यांना आपण चांगले गुड कंडक्टर असं म्हणतो। तर त्याच्यामध्ये आपल्याला तांबे मिळतं, अॅल्युमिनियम मिळतं, लोखंड मिळतं। आणि ज्या वस्तू उष्णता वाहून नेत नाहीत त्यांना आपण बॅड कंडक्टर म्हणतो। त्याच्यामध्ये आपल्याला लाकूड मिळतं, प्लास्टिक मिळतं। तर थर्मल कंडक्टिव्हिटीचा नियम काय हे आता आपण जाणून घेऊ की आता जेव्हा वस्तूमध्ये तापमानाचा फरक असतो तेव्हा उष्णता ही काय आहे त्या वस्तूच्या क्षेत्रफळावर, लांबीवर, तसेच तापमानाच्या फरकावर आणि पदार्थाच्या गुणांवर अवलंबून राहते। तर या थर्मल कंडक्टिव्हिटीचा सूत्र काय हे आता आपण जाणून घेऊयात। तर मित्रांनो, याचं सूत्र आहे Q इज इक्वल टू K इंटू A इंटू डेल्टा T इंटू टाइम T अपॉन D। तर इथे Q म्हणजे काय तर हीट ट्रान्सफर इन जूल्स मध्ये आपण त्याचं गणना करतो। म्हणजे काय Q आपल्याला काय तर थर्मल कंडक्टिव्हिटी किती आहे हे आपल्याला इथं पाहायला मिळतं। आता तर K, याच्यातील K हे K या शब्दाचा अर्थ काय, तर या K याला आपण थर्मल कंडक्टिव्हिटी इन कॉन्स्टंट असं आपण म्हणू शकतो। त्याचं आपण W इंटू M इंटू D M इंटू K मध्ये त्याचं गणना करतो किंवा त्याचं एकक आहे। तसेच A म्हणजे काय आहे, इथं A म्हणजे आपल्याला एरिया। A म्हणजे काय तर एरिया म्हणजे आता विच म्हणजे कोणती हीट कंडक्टर आहे, म्हणजे त्याचा जो कंडक्टर आहे त्याचा एरिया किती आहे ते आपल्याला A वरून समजणार आहे। तसेच डेल्टा टी म्हणजे काय आहे मित्रांनो, तर तापमानातील फरक। म्हणजे याच्यामध्ये काय होतं की आपण एक कंडक्टर घेतलाय, समजा आपण एक सळी घेतलेली आहे, तर सळीच्या एका टोकाला आपण गरम केलंय व दुसऱ्या टोकाला आपण हात लावलाय। ज्यावेळी पहिलं टोक गरम होतं व दुसऱ्या टोकापर्यंत त्याची उष्णता प्रवाहित होते, त्याच्यामधील जो डिफरन्स आहे त्याला आपण डेल्टा टी असं समजू शकतो। म्हणजेच काय आहे तर टेम्परेचरचा डिफरन्स। डेल्टा टी म्हणजे काय तर टेम्परेचरचा डिफरन्स इथं आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसेच स्मॉल टी मध्ये काय वेळ आहे आपली, काय आहे टाइम आहे। टाइम म्हणजे आता पण हे टाइम कोणता आहे की जी आता मी बोललो होतो की एक आपण सळी घेतली, या सळीला या टोकापासून या टोकापर्यंत गरम होण्यासाठी जो वेळ लागलेला आहे तो म्हणजे काय आपला टी आहे। तसेच अपॉन डी या सूत्रामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतंय, छेदात डी दिसते। या डी म्हणजे काय तर वस्तूची जाडी किती आहे, म्हणजे आपण त्याचं थिकनेस ऑफ मटेरियल असं आपण म्हणू शकतो। मग ते मीटर क्यूब मध्ये असू शकतं। डी म्हणजे काय आहे तर इथं मटेरियल ऑफ थिकनेस असंही म्हणू शकता तुम्ही, थिकनेस असंही तुम्ही इथे म्हणू शकता। तर अशा प्रकारे आपल्याला इथे या सूत्राची मांडणी पाहायला मिळते। हे सूत्र कोणतं आहे तर लॉ ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटीचं आहे। तर आता आपण एक क्वेश्चन घेऊयात किंवा एक प्रश्न घेऊयात, त्याच्यावरून आपण काढूयात की थर्मल कंडक्टिव्हिटी कशा प्रकारे काढायची। समजा आपण एक एक्झाम्पल आहे की आपण काय केलेलं आहे मित्रांनो की 1.5 मीटरचा अॅल्युमिनियमची रॉड घेतलेला आहे। तर या रॉडला
10 सेकंदात किती उष्णता तो वाहून नेतो, म्हणजे त्याची थर्मल कंडक्टिव्हिटी किती आहे, म्हणजे 10 सेकंदामध्ये तो किती उष्णता वाहून नेतो हे आज आपण काढणार आहोत. तर या रॉडचं क्षेत्रफळ म्हणजे आपण एरिया किती आहे, या रॉडचा एरिया हा 0.5 मीटर स्क्वेअर आहे. काय आहे, 0.5 मीटर स्क्वेअर आहे. तसेच डेल्टा टी च हे आपल्याला इथं 80 डिग्री सेल्सिअस आहे, म्हणजे टेम्परेचरचा फरक इथं आपल्याला 80 डिग्री सेल्सिअसचा आहे. तसेच के म्हणजे के आपल्याला काढायचं आहे, म्हणजे काय आहे तर जसं की मी मागाशी म्हटलं होतं की के हा काय तर कंडक्टिव्हिटीचा एकक आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ अल्युमिनियम आहे, त्या अल्युमिनियमचा मराठीत सांगायचं तर चालकाचा गुणांक किती आहे. म्हणजे आता के ची व्हॅल्यू किती आहे इथं आपल्याला पाहायला मिळणार आहे ती 205 वॉट MK. इथं आपल्याला के ची व्हॅल्यू मिळणार आहे. जसं की आता मी मगाशी म्हटलं होतं की आपल्याला वेळ किती लागलेला आहे, स्मॉल टी किती आहे तर 10 सेकंद आहे. डी किती आहे इथं आपल्याला 0.5 मीटर आहे. तर आपल्याकडे सर्व व्हॅल्यूज आहेत. या व्हॅल्यूवरून आपण काढणार की अल्युमिनियमच्या रॉडला 10 सेकंदासाठी आपण उष्णता दिल्यानंतर किती वेळात ती उष्णता ट्रान्सफर होते, म्हणजे त्याची कंडक्टिव्हिटी होते. तर आपण ह्या व्हॅल्यू आता आपण फॉर्म्युल्यामध्ये टाकूया. Q इज इक्वल टू काय आपला फॉर्म्युला, K इंटू A इंटू डेल्टा टी इंटू स्मॉल टी अपॉन डी. म्हणून आपण इथे आपली व्हॅल्यू टाकत आहोत 205 इंटू 80 इंटू आपला टी 80 डिग्री सेल्सिअस आहे इंटू सॉरी इथं 0.2 येणार आहे आपलं 0.2 तसेच 80 डिग्री सेल्सिअस इंटू येणार आहे 10 सेकंड अपॉन 0.5. तर आपल्याला इथं फायनल आन्सर मिळणार आहे 32,800 अपॉन 0.5. म्हणून फायनल आपल्याला Q हा मिळणार आहे 65,500 जूल. आपण कंडक्टिव्हिटी ही जूल मध्ये मेजर करतो, म्हणून आपलं फायनल आन्सर किती येणार आहे 65,600 जूल इथं आपल्याला उत्तर मिळणार आहे. म्हणजे अल्युमिनियमच्या रॉडला जर 10 सेकंद आपण उष्णता दिली तर त्याची थर्मल कंडक्टिव्हिटी किती येणार आहे 65,600 जूल येणार आहे. तसेच मित्रांनो आपण पाहिलं असेलच की तांब्याचं भांडं गॅसवर ठेवलं की ते लगेच गरम होतं. कारण काय आहे तर तांबे हा एक गुड कंडक्टर आहे, त्याच्यामुळे तो खूप लवकर गरम होतो. तसंच जर आपण लाकडाचा चमचा गरम अन्नात टाकला किंवा गरम भाजीमध्ये टाकला तर तो गरम होत नाही. कारण काय आहे तो लाकूड हा बॅड कंडक्टर आहे, त्यामुळे होत नाही. तसंच थर्मस फ्लास्क म्हणजे हवा नसते म्हणून चहा तासभर जरी गरम राहतो. तसेच बरोबर आपण इलेक्ट्रॉनिक्सच्या सर्किट्स मध्ये पाहिलं असेल की हिटसिंग वापरलेलं असतं. हिटसिंग सुद्धा हेच काम करताना आपल्याला पाहायला मिळतं की ते काय करतं त्या सर्किटला थंड ठेवण्याचं काम करतं, ते हीट थर्मल कंडक्टिव्हिटी कमी करतं. तसेच प्लास्टिक किंवा लाकडी हँडल्सची भांडी वापरली जातात. यामागचं कारण हेच आहे की आपल्याला कोणती इजा होऊ नये, थर्मल कंडक्टिव्हिटीमुळे आपला हात पोळू नये याच्याकरता आपण हे बॅड कंडक्टर्स यूज केले असतात. तर मित्रांनो थर्मल कंडक्टिव्हिटीचा नियम याचा दैनंदिन जीवनात कशा प्रकारे वापर होतो हे आज आपण पाहिलेलं आहे. किचन पासून इलेक्ट्रॉनिक्स पर्यंत आपल्याला कोणता पदार्थ उष्णतेसाठी योग्य आहे हे समजण्यासाठी हा नियम खूप महत्वाचा आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या घरात असणाऱ्या कोणत्याही एका भांड्याचं म्हणा किंवा कोणत्याही कंडक्टरचं तुम्ही थर्मल कंडक्टिव्हिटी या सूत्राच्या माध्यमातून तुम्ही काढू शकता. मला आशा आहे की असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी तुम्हाला अशीच नवनवीन माहिती तुमच्या पुढे घेऊन येत जाईल. तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद.